या भाऊराव या या चला सगळे वाट बघतायत तुमची. या या भाऊ. सगळ्यांनाच आतुरता लागून होती तुमच्या येण्याची. मला बघ थेरडा. अरे या या भाऊ या या या. अयो कसलं भारी आहे. पाहुण्यांसाठी पाणी आणा. जरा कोल्ड्रिंक मिळालं तर कसं थंड वाटेल. बाहेर लयच गरम होते. मिळेल कोल्ड्रिंक पण मिळेल. ना कोल्ड्रिंक आणणार आहे. थँक्यू. भाऊ तुम्ही पण घ्या. नको. भाऊ घ्या ना. नको नको जा. पण भाऊ खरंच खूप आनंद वाटला तुम्हाला बघून. अहो आमचे भाऊ येणारच नव्हते. मीच मागे लागून घेऊन आले त्यांना. आता तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस स्वतःहून बोलतोय म्हटलं त्यांचं न येणं बरं दिसते का सांगा बरं. हा नाही म्हणजे काय झालं होतं भाऊंची तब्येत लई बरी नव्हती म्हणून ते येणार नव्हते. बाकी काही नाही. तब्येत म्हणजे काय झालं भाऊंच्या तब्येतीला? अहो भाऊंची तब्येत लई बरी नव्हती. भाऊंचं बीपी शूट झालं तर चक्कर येऊन पडले होते आमचे भाऊ. डॉक्टरांनी सांगितले त्यांना अजिबात टेन्शनवाली कामं करायची नाहीत म्हणून. पण कसं आहे आमच्या भाऊंची काळजी वाटते हो मला. अहो आमचं अख्खं घर भाऊंच्या जीवावर उभं आहे. आणि आमच्या लाडक्या शाळेचा भार पण सगळ्या भाऊंच्याच खांद्यावर आहे. भाऊ काय ऐकतोय मी? अहो समाजासाठी काम करताना आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून नाही चालत. जरा काळजी घ्या स्वतःची, शाळेचा, घराचा. तुम्ही एकटेच फक्त आधार आहे हे लक्षात असू दे. नाही तसं विशेष काय नाही, पण ह्या वयात जो काही आपला थोडाफार बीपी वगैरेचा त्रास व्हायचा तेवढाच होतो, बाकी काही नाही. मग मी काय म्हणतो, आता भाऊ आलेच आहे तर शाळेसाठी बनवलेलं प्रेझेंटेशन एकदा बघून घेऊया का? नाही म्हणजे पुढची चर्चा करायला आपण मोकळे. चालेल,
करा चालू. लाईट ऑफ. तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, वाढत्या स्पर्धेत त्यांना टिकवून ठेवण्यासाठी, आत्तापासूनच त्यांना तयार करण्यासाठी मुजुमदार ट्रस्ट कायमच प्रयत्नशील राहत आलंय. आता अजून एक महत्त्वाचं पाऊल टाकत आम्ही घेऊन येतोय या देशातील सगळ्यात मोठा आणि सगळ्या फॅसिलिटीजने युक्त असा भव्य दिव्य प्रोजेक्ट मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल, जो प्रत्येक पालकासाठी आशेचा किरण असेल, मुलाच्या भविष्याच्या टेन्शन पासून फ्री व्हायचा. काय मग कसं वाटतंय? लाडक्या आजोबांचा जीव जळताना बघून. हे बघ ना, आजवर त्यांचा एवढा अपमान केला, तिरस्कार केला, आज त्यांच्याच घरात बसून त्यांचंच कौतुक ऐकताना कसले भारी दिसत आहेत ना भाऊ. क्यूट. आणि हे तर काहीच नाही. आत्ताशी तू भाऊंना बघितलेस, तुझ्या लाडक्या भाऊंनी तुला इथं मुजुमदारांच्या घरात फरशी पुसताना बघितल्यावर काय होईल? हे तर काहीच नाही. पण जेव्हा भाऊ स्वतःची शाळा पाडताना बघतील तेव्हा हा विचार करून तर माझ्या अंगावर काटाच येतोय. हे बघ, साहेब, आता तुम्ही जे पाहिलं हे आम्ही केलेल्या प्रोजेक्ट पैकी सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं प्रोजेक्ट. मला कायमच असं वाटत आलंय की ग्रामीण भागातल्या मुलांना हवं तसं शिक्षण मिळत नाही आणि त्यांना योग्य ते शिक्षण मिळावं म्हणून आम्हाला एक इंटरनॅशनल स्कूल बांधायचंय. आणि त्यासाठीच गावात आम्ही एक योग्य ती जागा सुद्धा शोधतोय. शर्तीचा प्रयत्न चालू आहे आणि मला माहितीये आमचं हे स्वप्न, आमचं हे ड्रीम प्रोजेक्ट लवकरच तुम्हा सगळ्यांसमोर येईल. वा वा, मस्त आहे प्रोजेक्ट तुमचा. पण दामिनी ताई, थोडाफार खर्चिक असेल ना? म्हणजे असणारच असं मला वाटतंय. एक सांगू, हातात पैसा नसताना फक्त डोळ्यात मुलांना समृद्ध करण्याचं स्वप्न घेऊन आपल्या आयुष्याला त्यासाठी वाहून घेणं हे काही सोपं काम नाहीये. पण ते भाऊंनी केलं. आर्थिक स्थिरता नसतानाही त्यांनी फक्त आपली जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर शाळा काढली. शिक्षण प्रसाराचं शिवधनुष्य उचललं. त्यासाठी किती खस्ता काढल्या, दारोदारी भटकले, देणग्या गोळा करण्यासाठी किती वणवण केली त्यांनी. इतकंच नाही तर झाडाखाली मुलांना शिकून मोठं केलं. त्यांच्या या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. बर का दामिनी ताई, तुम्ही राग मानून घेऊ नका. तुमचा प्रकल्प खरोखरच उत्तम आहे, त्यात काही शंकाच नाहीये. अशा या इंटरनॅशनल शाळा हव्यातच. पण शिक्षण म्हणजे नुसत्या
मोठ्या आणि पॉश बिल्डिंग मध्ये वर्ग घेणे नाही, तर लहान लहान खोल्यात का असेना पण मुलांना कृतिशील अभ्यासक्रमातून शैक्षणिक समृद्धी देणं हे आहे. हे जाणणारी भाऊंसारखी माणसं आणि त्यांनी उभ्या केलेल्या शाळा हे मला अधिक महत्वाचं वाटतं. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. खरं म्हणजे आम्हा सगळ्यांसाठीच भाऊ म्हणजे प्रेरणास्थान आहे. होय, तर आमचे भाऊ आहेतच लाखात एक. आमचा अथरो म्हणजे भाऊंचा पंतू, त्याला पण आम्ही असंच मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेत घालणार आहे. आता येताना मी भाऊना तेच सांगत होते. अच्छा, मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेत? म्हणजे तुमच्या अथर्वलाही आमच्या शाळेत घालायचंय की काय तुम्हाला? हा, म्हणजे त्याला इंग्लिश मिडियमलाच घालायचंय. पण कसं आहे, आमच्या भाऊंची शाळा लय भारी हो, पण इंग्लिश मध्ये जरा पाठी आहे. पाठी म्हणजे कसं, बॅक बॅक, नाही तर तुम्हाला वाटायचं पाठी म्हणजे लिहायची पाठी. म्हणजे आमच्या भाऊंना पण वाटते हो की अथर्वला इंग्लिश मिडियमला घालावं, आणि त्याला जर इंग्लिश मिडियमला नाही की नाही ऍडमिशन मिळालं, त्याचं पोटेन्शियल सगळं वाया जाईल हो. अहो असं काय करताय? अहो भाऊंचा पंतू येतो. हा, होय, अहो नुसता एक फोन गुमवायचा कारण महाराष्ट्रात कुठल्याही शाळेत त्यांना ऍडमिशन मिळत. अहो भाऊंचं नावच बास आहे. अहो ते ऐकल्यावर कोण नाही म्हणाल? हा, अयो, अख्ख्या महाराष्ट्रात बघितलं का भाऊ? गप्पा काय होत राहतील नाही का? चहा पाण्याचं काय ते बघूया. धैर्य हा. जरा. हो, हाऊसकीपिंग, चहा ना. काय हे मूर्ख आहेस का? साधं एक काम जमत नाही तुम्हाला? सॉरी सॉरी, लवकर क्लीन करा आता. हे हाऊसकीपिंग, क्लीन करून घ्या पटकन. भाऊ भाजलं नाही ना? नाही तुम्ही व्यवस्थित आहात ना भाऊ? नाही, ठीक. हाऊसकीपिंग, या लवकर. थांबा, तुम्ही थांबा. तू जाग. अरे आहेत सगळे का सुट्टीवर गेले? अरे लपाछुपी खेळते. खेळत असशील तर धप्पा. चल जा. हे घे.
एक मिनिट. नाना लाईट ऑन. तो मास्क कशाला लावलाय? काही गरज नाही मास्क लावून काम करायची. काढ तो मास्क. मास्क काढते. मास्क काढ. मास्क काढ. सॉरी मला खोकला झाला होता. सर्दी सर्दी पण झाली होती. अरे बाळा तुला काही कळतंय का नाही? बरं नाहीये ना, सुट्टी घ्यायची. आधी घरी जा बघू. उगाच तुझ्यामुळे इन्फेक्शन झालं तर लगेच बातमी होईल की माझ्या मीटिंग मध्ये संसर्ग पसरला म्हणून. लगेच घरी जा आणि टेस्ट करून घे आणि विश्रांती घे. बरं झाल्याशिवाय येऊ नकोस इकडे. नाही पाटील साहेब, ऍक्च्युली मला माहिती नव्हतं, नाहीतर मीच बोलवलं नसतं यांना. जा. या आता. तुम्हाला निमंत्रण द्यायचं का?